आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईमधील महिलांना 0% दराने 1 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। दुसरीकडे आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींना मुंबई बँक मदतीचा हात देणार आहे। लाडक्या बहिणींना 9% व्याजदराने देण्यात येणारा कर्ज पुरवठा 0% व्याजदराने मिळू शकतो। ही माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली। शासनाच्या 4 महामंडळातील विविध योजनांमधून ही सवलत दिली जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात, ज्यांचं अकाउंट मुंबई बँकेमध्ये आहे, त्यांच्याकरिता उद्योग व्यवसाय जर त्या करायला पुढे येत असतील तर 1 लाखापर्यंत त्या ठिकाणी त्यांना कुठलंही तारण न घेता तात्काळ कर्ज देण्याची योजना आहे। नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन सरकार मदत करतच होते। आतापर्यंत मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे, म्हणजे आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे सुद्धा आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे। परंतु लाडक्या बहिणींना आता लवकरच जून महिन्याचा हप्ता सुद्धा मिळणार आहे व जो काही लाडक्या बहिणींना सरकारचा मदतीचा हात आहे तो म्हणजे 1 लाख रुपये कर्ज सुद्धा मिळणार आहे। त्यावर 0% व्याजदर असणार आहे। अर्ज प्रक्रिया सुद्धा लवकरच सुरू होणार आहे। याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर लाडकीला आता 1 लाख रुपये कर्ज, ते पण मोफत बिनव्याजी, सर्व महिला पात्र असणार आहे। तुम्हाला जर कर्ज पाहिजे असेल तरी ते संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींसाठी व्यवसायासाठी कर्ज मिळणार याबाबत मोठी घोषणा झाली होती, परंतु त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया झाली नव्हती। परंतु आता मुख्यमंत्र्यांनी याबद्दल हिरवे कंदील दाखवले आहेत व लाडक्या बहिणींना तब्बल 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहे। इथे 30-40 हजार नव्हे तर 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। यासाठी तुम्हाला 0% इथे व्याजदर असणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता बिनव्याजी कर्ज मिळण्यास सुरुवात झालेली आहे व या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया देखील आता तुम्ही करू शकणार आहात। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेने याआधीच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांसाठी 9% व्याजदराने व्यवसायासाठी कर्ज देण्याचे धोरण आखले होते आणि आता ही घोषणा देखील केली होती। लाडक्या बहिणींना कर्ज स्वरूपात रक्कम देऊन तर व्याज आकारणे योग्य नसल्याने अनेकांचे मत असल्याने मुंबई जिल्हा बँकचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी आज स्पष्टपणे सांगितले की या योजनेअंतर्गत ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांना आम्ही कर्ज देणार आहे व त्यांच्याकडून कोणतेही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही। तर यासाठी लोन ॲप्लिकेशन सुद्धा आता अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाडक्या बहिणी आहेत त्यांचे संलग्न केलेलं आहे, म्हणजे परताव्याचे लाडक्या बहिणींचं संलग्न केले जाणार आहे। त्यामध्ये राज्यामध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, जसे की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे किंवा भटक्या विमुक्तचे वसंतराव नाईक महामंडळ असलेले, त्यासोबत ओबीसी महामंडळ असलेले सर्व मंडळाचे लाडक्या बहिणींना संलग्न केले जाणार आहे, जेणेकरून यामध्ये व्याज परतावा हा लाडक्या बहिणींना त्वरित दिले जाणार आहे। त्यामुळे त्यांना मिळणारी जी रक्कम आहे असणार आहे ती व्यवसायासाठी सुद्धा दिली जाणार आहे व त्यावरती फक्त 0% म्हणजे कोणतेही पैसे आकारले जाणार नाही, 0% व्याजदराने लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची स्कीम असणार आहे लाडकी बहीण योजना। लोन स्कीम आहे लाडक्या बहिणींसाठी। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष आणि तसेच भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी बोलताना सांगितलं आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, लाडक्या बहिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढील व्हिडिओ आता अर्ज कसे करायचा आहे, पात्रता काय असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण देणार आहोत। त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।